आणि यानंतर राजकीय बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येक राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय हा सवाल आता उपस्थित झालाय। खरं तर अजित पवारांच्या पश्चात अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केल्या आणि अनेक पत्रकार परिषदा सुद्धा घेतल्या। आज ते एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरती भाष्य केलंय। त्यासोबत त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनाही टार्गेट केलं। शेवटच्या काळात अजित पवारांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं असा मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। सोबतच अजित पवारांच्या संदर्भात दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती आणि ती संबंधित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावाही रोहित पवारांचा आहे। या सगळ्या मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासोबतच अन्य महत्त्वाच्या विषयांवरतीही भाष्य केलंय। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार। जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। तर ज्या ऑडिओ क्लिपचा रोहित पवार सातत्याने उल्लेख करतात ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी सांगितलंय। ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे असल्या आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।